सर्व महापुरुषांना, युगपुरुषांना, महामातांना वंदन. स्वराज्याचं धाकलं धनी, स्वराज्य रक्षक शाक्तवीर शंभूराजे जयंतीच्या निमित्तानं आज हा विशेष कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत. छत्रपती संभाजी महाराजांचा पैलू, छत्रपती संभाजी महाराजांचं एकंदर पराक्रम आणि लढाया आपण या निमित्तानं ऐकणार आहोत. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी लिखाण केलेलं काम, बुद्धिजीवी राजा, असे एकंदर सर्वच विषयावर या ठिकाणी आपण बोलणार आहोत. प्रामुख्यानं वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण, 7 शतक, नायिका भेद आणि नखशिखांत असे ग्रंथ लिहिणारा, संस्कृत आणि भोजपुरी भाषा या दोन्ही भाषांमध्ये लिखाण करणारा संस्कृत पंडित शाक्तवीर शंभूराजा वयाच्या 14व्या वर्षापासूनच, किंबहुना त्याही आधी औरंगजेबाच्या दरबारामध्ये तो संघर्ष चालू झाला. तो शेवटच्या श्वासापर्यंत तो संघर्ष कधीही थांबला नाही. असा मृत्युंजय संभाजी म्हणजे छत्रपती शंभूराजा. या शंभूराजाबद्दल अनेक गैरसमज तत्कालीन इतिहासकारांनी, किंबहुना तत्कालीन कुरघोड्या करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि अलीकडच्या काळामध्ये काही इतिहासकारांनी केल्या. माझ्या शंभूराजाचा इतका जाज्वल्य इतिहास, निरव्यसनी, मुत्सद्दी, महापराक्रमी राजपुत्र म्हणजे शंभूराजा होता. पण काही अधिकाऱ्यांच्या मार्फत जे शंभूराजांचं चरित्र आहे ते कुठंतरी डळमळीत करण्याचं, बदनाम करण्याचं काम इथल्या धर्ममार्तंडांनी केलं. छत्रपती संभाजी महाराजांना छातीला कवटाळण्यापर्यंत धर्मवीर म्हणणं आणि धर्माच्या नावाखाली ज्या धर्मपंडितांनी संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये स्वराज्यात असताना फक्त बाजूची जरी भूमिका घेतली असती, लुटपूट जरी केली नसती, तरी या भारताचा इतिहास शंभूराजानं वेगळा लिहिला असता. पण घरभेदीत इथल्या कटकारस्थानी लोकांनी, म्हणजे अण्णाजी दत्त असेल, रावजी सोमनाथ असेल, मोरोपंत पिंगळे असेल, सालोमालो भट असेल, बाळाजी आवजी असेल, या सर्व लोकांनी चुकीच्या पद्धतीनं संभाजी महाराजांची बदनामी अत्यंत हीन पद्धतीनं चालवली. आणि मुकर्रब खानाला माहिती देणारी लोक सुद्धा हीच होती. यांच्याच पिलावळीने ही माहिती दिली, म्हणून आमचा शंभूराजा जेरबंद झाला. तिथेही थांबली नाहीत, तर त्यांच्या पुढच्या पिढीनं देखील संभाजी महाराजांची लिखाणातून बदनामी चालू केली. अलीकडच्या काळामध्ये वासी बेंद्रे असतील, कमल गोखले असतील, आह साळुंके सर असतील, जयसिंगराव पवार असतील, या लोकांनी मुद्देसूद मांडणी केली. कॉम्रेड शरद पाटील असतील, मांडणी करून एक नव इतिहास निर्माण करण्याचं काम केलं. आणि प्रति इतिहास लिहिणारे चंद्रशेखर शिकरे सर असतील, यांनी नवीन तरुणांपर्यंत संभाजी महाराजांचं जाज्वल्य, निर्व्यसनी राजा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. पण याच्यात प्रामुख्यानं घडलं काय, अगदी सुरुवातीच्या काळापासून झंझावातासारखा लढणारा हा राजा आपल्या स्वतःच्या मुत्सद्देगिरीनं अत्यंत प्रभावीपणे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रज अधिकाऱ्यांशी इंग्रजीमध्ये, फ्रेंच अधिकाऱ्यांशी, फ्रान्सवरून आलेल्या अधिकाऱ्यांशी फ्रेंचमध्ये, आणि स्थानिक लोकांशी मातृभाषेमध्ये, आणि विविध भाषिक लोक त्या राज्याभिषेकाला आली होती. मग हेनरी ऑक्सिडन असेल, ऑस्टिन नावाचा अधिकारी असेल, तो केजविन नावाचा अधिकारी असेल, किंवा इतरही जी लोक, जे पात्र आपल्याला ज्ञात अज्ञात आहेत, अनेक लोकांशी तिथं संवाद साधताना संभाजीराजांनी त्या भाषेमध्ये स्वतः तिथं बोललेली आहेत. इतकंच नव्हे तर अनेक लेखकांनी त्याचे पुरावे सुद्धा मांडलेले आहेत. आणि तेच आपण अभ्यासलं पाहिजे. संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अनेक गैरसमज पसरले जातात. आता काही लोक शिवाजी आणि संभाजी या दोन्ही नावांच्या बाबतीमध्ये एकेरी उल्लेख आहे असं सांगून कुठेतरी स्वतःचा कोणीतरी पंप करतं, म्हणून ती लोक तशा पद्धतीची मांडणी करतात. आता आम्ही ज्या चळवळीचं काम करतो ती संभाजी ब्रिगेड नावाची चळवळ आहे. या चळवळीमध्ये अनेक प्रबोधनाची कार्यक्रम संभाजी महाराजांच्या जीवनावर घेतली जातात. अनेक पुस्तकं, लिखाण मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केली जातात. आणि म्हणून याच्यामध्ये प्रामुख्यानं जी गोष्ट आपण समजली पाहिजे, वस्तुनिष्ठ अभ्यासाच्या मागे आपण तरुणांनी गेलं पाहिजे. वस्तुनिष्ठ अभ्यास करताना आपल्याला खऱ्या इतिहासाची जाणीव होईल. म्हणजे कोणीतरी पुढारी येईल आणि धर्माच्या नावाखाली शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या नावाखाली आपला वापर होईल अशी भूमिका राहणार नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घालून नाचणं किंवा डोक्यात घेणं जास्त गरजेचं आहे. संभाजी महाराज, शिवाजी महाराज आपल्याला समजणं देखील तितकेच महत्वाचे आहेत. यामध्ये आपण जर बघितलं का, आत्ताच काही अलीकडच्या काळामध्ये, एक मागच्या महिन्यामध्ये, शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वादंग झालं. संजय गायकवाड स्वतः आमदार आहेत आणि राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या जिल्ह्यातले आहेत. त्यांचा मतदारसंघ बुलढाण्यामध्ये आहे.
त्यांना सुद्धा प्रकाशक आणि लेखकातला फरक कळाला नाही. आत्ताची ही परिस्थिती आहे. आपली वैयक्तिक काही गायकवाडांची आमची कुठली दुश्मनी नाही, पण अशा पद्धतीचं तुम्ही एखाद्या प्रकाशकावर अशा पद्धतीचं तुम्ही बोलाल आणि अगदी आया बहिणींवरनं त्यांना शिवी द्याल, तर हे संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे संस्कार निश्चितपणे नाही. आता तसंच संभाजी महाराजांच्या नावानं एक संभाजी बिडी म्हणून तिथं शिवाजी बिडी संभाजी बिडी अशा पद्धतीचं काहीतरी लोक चालवत होती कोल्हापूरमध्ये, किंवा ते महाराष्ट्रभरही प्रसारित होतं. मग त्यावेळेला ही पिलावळ होती कुठं नेमकी? मग त्यावेळेला देखील संभाजी ब्रिगेडचे तरुण पुढे आले. त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे मित्र आहेत कोल्हापूरचे संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी ते आंदोलन चालवलं. पण त्याचंही श्रेय अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला, हरकत नाही. ते नाव बदललं हे जास्त महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं, संभाजी महाराजांचा इतिहास फक्त लढायांपुरता आपण मर्यादित धरून चालणार नाही. 40 दिवस भोगलेल्या यातना ह्या डोळ्यापुढे ठेवावं लागतील, तरुणांना प्रेरणा घ्यावी लागेल. आणि संभाजी महाराजांनी केलेलं जे लिखाण आहे, संभाजी महाराजांचं चारही आघाड्यांवर असलेलं जे लक्ष आहे, आणि एकाच वेळी स्वकीय परकीय म्हणजे डच, फ्रेंच, इंग्रज, मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही आणि आपल्यातील घरभेदी, स्वराज्यभेदी या लोकांच्या विरुद्ध एकाच वेळी लढाया कराव्या लागल्या. 9च्या 9 आघाड्यांवर संभाजी महाराजांना काम करावं लागलं. इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व संभाजी महाराज असताना संभाजीराजाच्या वाट्याला इतकी बदनामी का आली? ही लोक कोण आहेत? आपण खरं काय खोटं काय तपासलं पाहिजे. आपल्याला आपलं होतं काय का 3 तासाच्या चित्रपटामध्ये आपण कुठेतरी कट्टरवादी होऊन जातो, मग वाचनाचा विषय बाजूला राहून जातो, किंबहुना वस्तुनिष्ठ इतिहासाकडे आपण जातच नाही. आपण खरं काय खोटं काय हे तपासलं पाहिजे. त्या तपासण्याकरिता संभाजी महाराज आपण अभ्यासले पाहिजेत. 14 मे संभाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस आहे. आपण त्या दिवशीपासून संकल्प केला पाहिजे का संभाजी महाराजांचा इतिहास, खरा इतिहास मी किमान समजून तरी घेईल, म्हणजे माझ्या स्वतःच्या मेंदूचा वापर दुसरीकडे होणार नाही, म्हणजे माझ्या हाताचा देखील कुठं वापर होणार नाही. अनेकदा असंच होतं, संभाजी महाराजांचं नाव आपण तोंडून घेतो, शिवाजी महाराजांचं नाव तोंडून आपण घेतो, पण आपल्या हातात दगड देणारी लोक, त्यांचा मेंदू दुसऱ्याचाच असतो, तो मेंदू निश्चितपणे आपला नसतो. म्हणून या संभाजी राजाबद्दल आत्मीयता बाळगताना, संभाजी महाराज धर्मवीर होते की स्वराज्य रक्षक? तर निश्चित धर्मवीर असतील तर महाराष्ट्र धर्म, स्वराज्य धर्म याच्यासाठी ते धर्मवीर होते. आणि स्वराज्य रक्षक ही संकल्पना त्याही पेक्षा व्यापक आहे. एका विशिष्ट बंधनामध्ये संभाजी महाराज अडकणार व्यक्तिमत्व नाही, ते इंटरनॅशनल आयडॉल आहेत. आपण ते पोहोचवणं आपली देखील जबाबदारी आहे. हे या निमित्ताच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतो. यामध्ये प्रामुख्यानं आपण सर्व लोक जे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतात, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, आपण सर्वांनी संभाजी महाराजांचा इतिहास इमानीद्वारे समजून तो लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. आता आपण एक प्रामुख्यानं, मला या व्हिडिओच्या निमित्तानं सहकार्यांनी बोलवलं, त्यामध्ये प्रामुख्याने मी सांगण्याची भूमिका अशी आहे की संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्षापासून मराठा सेवा संघ, जी आमची फादर विंग आहे, त्याला आम्ही मातृसंस्था देखील म्हणतो, त्या मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जातीय आणि धार्मिक दंगली निर्मूलनाचं काम प्रामुख्यानं संभाजी ब्रिगेडनं केलेलं आहे. हजारो पुस्तक, लेखक, वक्ते, वस्तुनिष्ठ इतिहासाला अभ्यासून आम्ही तयार केलेले आहे. खेडेकर साहेबांनी 12 जानेवारीला सिंदखेड राजाला भली मोठी पुस्तकांची जत्रा, म्हणजे सर्वात मोठी पुस्तकांची जत्रा त्या ठिकाणी भरते आणि त्याला बहुजनांची यात्रा देखील म्हटलं जातं. त्या यात्रेमध्ये सर्व महापुरुषांवर आधारित पुस्तकं, विविध फक्त पुस्तकाचे स्टॉल तिथं उपलब्ध असतात आणि तिथं एक वैचारिक मेळावा त्या ठिकाणी भरला जातो. आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम वर्षभर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये, तांड्यामध्ये, पाड्यामध्ये हे प्रबोधनाचे कार्यक्रम केले जातात, ज्यामध्ये जातीय धार्मिक सलोखा असेल तो कुठेतरी निवळण्याचं काम आपलं असतं. आणि त्यालाच आपण या भारतीय लोकशाहीला, या संविधानाला अभिप्रेत काम मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचं आहे. काही लोकांनी जाणीवपूर्वक संभाजी ब्रिगेड बद्दल अतिरेकी कारवाया म्हणून किंवा आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप म्हणून देशद्रोही, अतिरेकी, धर्मद्रोही अशा पद्धतीचे आरोप करून संभाजी ब्रिगेडला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे. मग तुम्ही विचार करा, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी ज्या जेम्स लेननं केली, त्या जेम्स लेनच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये आंदोलन झालं आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडनं कारवाई केली. त्यानंतरची दुसरी घटना, लाल महालातील दादू कोंडदेवचा पुतळा हा संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनामुळे निघाला. तिसरी घटना, रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला असलेलं कथित वाघ्या नावाचं ते कुत्र, ते संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी खरडून फेकून दिलं. मग शिव इतिहास, शंभू इतिहासाला लागून ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील, निश्चितपणे संभाजी ब्रिगेडचा स्टँड त्याच्या अगेन्स्ट असेल.
मग तिथं कोणी जरी असलं तर त्याला सुट्टी निश्चितपणे आम्ही देणार नाही. आम्ही सरकारला देखील आमची विनंती आहे का जी चुकीच्या पद्धतीनं मांडणी करतात, जी चुकीच्या पद्धतीनं लिखाण करतात, त्यांच्यावर सरकारचा कुठेतरी वचक असणं गरजेचं आहे. मग तो प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, श्रीपाद छिंदम असेल, सुधांशु त्रिवेदी असेल, भगतसिंग कोश्यारी असेल, ही लोक सगळी तुमची आहेत. तुम्ही यांना जरब बसवला पाहिजे का तुम्ही चुकीचा इतिहास सांगता का, तुम्ही बोलता का, आणि इतकं घाणेरड्या पद्धतीनं ही लोक वक्तव्य करतात आणि त्यांना आश्रय देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं होतं, हे वेदनादायी आहे. आणि इथला चळवळीतला कार्यकर्ता आतोनात प्रयत्न करतो का आपला प्रामाणिकपणे उद्देश असला पाहिजे, महापुरुषांचा विचार तळागाळापर्यंत गेला पाहिजे, पण सरकारच्या वतीनं अशा लोकांना खतपाणी दिलं जातं. हे वारंवार घडतं. आता आता काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांसोबत रामदासाचा फोटो दाखवायचा आणि धीरेंद्र शास्त्रींनी काय करायचं, जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं सांगायचा. आणि रामदासाचा शिवाजी महाराजांचा उभ्या आयुष्यात एकदाही भेट झाल्याची नोंद नाही, तरी सुद्धा जाणीवपूर्वक रामदासाचा फोटो का दाखवला जातो? हे जाणीवपूर्वक शिव आणि शंभू इतिहासाबद्दल जाणीवपूर्वक केलं जातं, असा आमचा देखील ठाम आरोप आहे. जर तुम्हाला इतका कळवळा असला शंभूराजांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल, तर तुम्ही खऱ्या इतिहासाची पाठराखण का करत नाही? हा आमचा खऱ्या अर्थानं सवाल आहे. माझी सर्व तरुणाईला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे का आपण धार्मिक दंगलीच्या मागे न लागता आपण उच्च विद्या विभूषित व्हावं, संभाजी महाराजांसारखं प्रकांड पंडित व्हावं, संभाजी महाराजांसारखे बुद्धी कौशल्य आपल्यात अंगीकारावं. आणि आजची लढाई ढाल तलवारीची लढाई नसून आता एक कॉम्पिटिशनचं जग आहे. याच्यामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज जरी आज आले असते तर ते हेलिकॉप्टर मधून, चॉपर मधून आले असते आणि महाकॉम्प्युटर आपल्या हातात दिलं असतं. नगरपालिका गट असेल किंवा राजकीय इतरही गट असतील, ते पहिले काबीज करण्यासाठी आपल्याला तरुणांना सोबत घेतलं असतं. म्हणून स्वच्छ चेहरे राजकारणात देखील येणे गरजेचं आहे. नुसतं राजकारण वाईट आहे म्हणून त्यांना 10/10च्या खोलीतून मोदींना आणि फडणवीसांबद्दल बोलणं अत्यंत वेदनादायी आणि चुकीचं आहे. म्हणून चांगली लोक जर राजकारणात आली तर निश्चितपणे स्वराज्य, सुराज्य, लोकशाही ही टिकेल. संभाजी महाराज जयंतीच्या आपल्याला खूप साऱ्या सदिच्छा देतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.